नमस्कार कोल्हापूरकर. आजच्या भागात आपण जाणून घेऊया की कोल्हापूरचे लोक कसे चित्ते पाळून चित्त्यांकडून शिकार करून घ्यायचे. इस्माईल चित्तेवान यांचे नातू सलीम जमादार चित्तेवान यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, आमचे आजोबा पणजोबा हे चित्ते सांभाळण्याचे काम करायचे. आम्ही चित्ते पकडून त्यांना पाळण्याचे काम करायचो, म्हणून आम्हाला चित्तेपारधी म्हटलं जायचे. छत्रपती शाहू महाराजांनी ही कला पाहिली आणि त्यांनी चित्तेपारधींना राजाश्रय दिला. चित्त्याच्या कंबरेला दोराचा कंडा बांधला की चित्ता शांत होत असे. अशी आठवण कोल्हापूरच्या अशा शिकारींमध्ये सहभागी होणाऱ्या लीलावती जाधव यांनी सांगितली आहे. लीलावती जाधव या कोल्हापूर संस्थानाच्या काळात अशा शिकार मोहिमांमध्ये सहभागी झालेल्या आणि जवळून पाहिलेल्या शेवटच्या व्यक्ती होत्या. त्यांच्या वेळोवेळी घेतलेल्या मुलाखतींमधून मिळालेली माहिती. कोल्हापूरमधील चित्तेखाना. रोजचं खाणं देण्याआधी त्याच्या समोरून काळी घोंगडी घेतलेली माणसं पळत असे आणि काळा रंग आणि मांसाचा संबंध त्याच्या मनावर ठसवत असे. नंतरच्या काळामध्ये काळवीट पकडण्यासाठी हा प्रकार उपयोगी येई. नंतरच्या काळात घोंगडी घेतलेल्या माणसाचा पाठलाग चित्ता करू लागला की तो शिकारीसाठी तयार झाला असं म्हटलं जाई. शिकारीचे क्षण. शिकारीसाठी अशा घोडागाडीचा वापर होत असे. गाडीच्या एका चाकाजवळ चित्ता दिसत आहे. कोल्हापूरच्या आसपासच्या माळरानांवर अशी शिकारीची खास ठिकाणं होती. इंग्रज पाहुणे किंवा इतर कोणतेही शाही पाहुणे आले की असा खेळांचे आयोजन केले जाई. शिकार करणाऱ्या प्राण्यांना पाहुणे दुर्बिणीतून पाहत असत. कोल्हापुरातला शेवटचा चित्ता 1960 साली मेल्याचे लीलावती जाधव यांनी आपल्या आठवणीत सांगितले आहे. चित्त्याला शांत करण्यासाठी त्याला बाजेवर झोपवलं जाई. त्याच्या पाठीवरून सत्त हात फिरवावा लागे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व कमेंट करा व आमच्या कोल्हापूर ऑल या इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करा. छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.